यानंतर विजयी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल मार्ली या संघाविरुद्ध। तर राहुल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं, ज्या खेळाडूकडे पूर्णपणे लक्ष असतं। कारण ज्यावेळी तुम्ही कुठल्याही गोष्ट असो, क्षेत्र कुठलंही असो, ज्यावेळी ती सुरुवात ज्यावेळी चांगली उल्लेखनीय होते, त्यावेळी जे अंततः जो निकाल असतो तो चांगलाच होताना आपण पाहतो। कारण एक आत्मविश्वास निर्माण केला जातो आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे जसं 1 लाखामध्ये 1 रुपया नसला तर ते लाख रुपये होत नाही। त्यावेळी 11 संघांचा हा खेळ, 11 खेळाडूंचा एक संघ असा हा खेळ आहे, त्या संघामध्ये 11 खेळाडूंचं योगदान खूप महत्त्वपूर्ण असेल। त्यामुळे प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावं लागेल। आपल्या ग्रामस्थांसाठी खेळताना जी संधी आपल्याला लाभली आहे, संघामध्ये माझं जे स्थान आहे त्याला अनुसरून खेळी सादर करावी लागेल। पहिल्या षटकाला सुरुवात होते, राहुल गोलंदाजी मार्कवरती निघतोय आणि स्ट्राईक इनवर तुम्ही फलंदाज पाहताय सचिन। पहिला चेंडू ब्लॉक खोलपरीचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न झेल असेल आणि पहिल्या चेंडूवरती सचिन सारखा मातब्बर फलंदाज जड पावलांनी परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल। चांगली गोलंदाजी आहे राहुल वरती, जबाबदारी आहे राहुल वरती, लक्ष केंद्रित केलं गेलं होतं आणि तेवढीच अचूक गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती दाखल केली आहे। तीव्रता आहे ज्याच्या गोलंदाजीमध्ये, तो गोलंदाज तुम्ही पाहताय। तर सचिन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अमित। पुढचा चेंडू असेल राहुल टू किशोर। पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये उसळी घेतली गेली होती, पूर्णपणे चेंडूचा वेट केलाय आणि ह्याच फलंदाजीसाठी किशोर ओळखला जातो आणि 4 धावा या धावफलकावरती अंकित होत आहेत। या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती। पहिला चेंडू चांगल्या दर्जाची गोलंदाजी, दुसऱ्या चेंडूवरती काहीशी खराब टप्प्यावरची गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे। तेच दरार गोलंदाजी, उसळी घेतली गेली होती, त्यानंतर काहीशी हरकत देखील चेंडू करताना पाहायला मिळाला। कारण क्रिकेटच्या पत्रावरती ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळी त्याच्या बोटांची जी जादू आहे ती सादर करताना राहुलला आपण या चेंडूवरती पाहिलं। चेंडू ज्यावेळी शेवटच्या क्षणी रिलीज केला गेला त्यावेळी ज्या पद्धतीची स्किट होणारी जी गोलंदाजी असते ना, त्यावेळी तुम्हाला चेंडूवरती हात हलकासा ठेवून त्याला जोर लावावा लागतो, तो शोल्डरचा जोर आपण या गोलंदाजीमध्ये पाहिलाय। यावेळी दिशामध्ये गफला स्विच हिट, काय फटका सजवलाय किशोरच्या बॅट मधून, एक क्लासिकल फटका पाहायला मिळालाय आणि चौकार आलाय। चौकारानंतर संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती। एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय, एका बाजूला फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी। एक निर्धाव चेंडू आला की दोन्ही खेळाडू आपल्या तंत्रशुद्ध युक्तीची याचना या ठिकाणी दाखल करतायत। जिथे गोलंदाजीमध्ये युक्ती दाखवली होती त्यानंतर फलंदाजीमध्ये काहीसं वेगळंपण, काहीशी विविधता ही किशोरने सादर केली आहे या मैदानावरती। पुढचा चेंडूवरती कोण वरचढ ठरेल पाहावं लागेल। यावेळी चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट मिड ऑन रिजन मध्ये, गफलत होते, धावचीची संधी असेल आणि खराब अशी फेक, चुकी करतोय शॉर्ट मिड ऑनचा क्षेत्ररक्षक। जिथे धावचीची संधीचा प्रयत्न होता, किशोर सारखा मातब्बर फलंदाज परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळाला असता। तर धावसंख्या तुम्ही पाहताय ती या एका धावसंख्येने 9 या आकड्यावरती। शेवटचा चेंडू असेल, स्ट्राईक इनवर फलंदाज तुम्ही पाहताय अमित सज्ज होईल। यावेळी काहीशी गफलत करतोय, दिशामध्ये भरकटताना काहीसा पाहायला मिळालाय आणि अवांतर धावा होत आहेत। पंच गगन भरारी घेत आहेत, नकारात्मक चेंडू येतोय आणि या अवांतर धावसंख्येने धावसंख्या 10 या आकड्यावरती तुम्ही पाहताय।
एक चेंडू चांगला हाताळावा लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून मामुर्डी संघासाठी होताना आपण पाहिली आहे. ब्लॉक कल्पाचा चेंडू, ही गोलंदाजी क्रिकेटच्या व्यासपीठावरती जेव्हा तुम्ही सर्कल 360 मैदानावरती खेळता त्यावेळी ऑफसाइड द ऑफ प्रॉपर यॉर्क ही गोलंदाजी राहुलने आता सादर केली आहे. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 ही धावसंख्या तुम्ही धावपलकावरती पाहताय. तर गोलंदाजी मार्कवरती विकास सज्ज होतोय. एक सातत्याने मामुर्डी संघासाठी सांघिक दुसरं षटक हाताळताना ज्या खेळाडूला आपण पाहिलंय, ज्याच्याकडे पूर्णपणे आपल्या बोटाची जादू मैदानावरती सादर करेल की काय. क्षेत्ररक्षण खुल्लं जात आहे. 3 क्षेत्ररक्षक तुम्ही सर्कलच्या आवाराच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगवर किशोर कासुर्डे पाहायला मिळतोय, ज्याने वैविध्यतापूर्ण फलंदाजी सादर केली आहे. 2 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. विकासाचा पहिला चेंडू फुलटॉस होता, स्वीप केलाय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू जाईल 4 धाव संख्येसाठी. क्रिकेटमध्ये बचाव कार्य खेळी कशी सादर करायची, जिथे पूर्णपणे रिस्क आणि जोखीम कमी असेल आणि धावा देखील अंकित होतील, ती खेळी किशोर साकार करतोय. आणि चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा विकास सज्ज होईल. मागील सामन्यामध्ये पाहिलं असेल, प्रथमतः फलंदाजी करताना मार्ली संघाने तब्बल 71 धावसंख्या उभारली होती. तुमचं लक्ष तोच मनसुबा घेऊन वरोशी संघ दाखल होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा तेच गोलंदाजी, तेच प्रात्यक्षित होत आहे आणि चेंडू जातोय 4 धावसंख्येसाठी. किशोरची फलंदाजी या ठिकाणी पूर्णपणे बहारताना पाहायला मिळतीये. या खेळाडूची बॅट या ठिकाणी मैदानावरती बोलताना पाहायला मिळतीये. चौकार आलाय. चौकारानंतर विकासच्या मानसिकतेवरती देखील काहीसे प्रहार होताना पाहायला मिळू शकतात की काय, की आपल्या युक्तीची गोलंदाजी सादर करेल विकास. या खेळाडूने अनेक नामवंत फलंदाजांना बाद करण्याची किमया सादर केली आहे. तोच खेळाडू हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट, फुल टॉस चेंडू, उलटा झेल घेण्याची संधी, महत्वपूर्ण झेल होता. चुकी होतीये. जरा चांगलं गॅदर आणि चांगलं कलेक्शन झालं असतं तर किशोर सारखा मातब्बर फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला असता. या झेल होणं खूप, जरी झेल अवघड असला तरी झेल होणं खूप आवश्यकता आहे. कारण क्षेत्ररक्षणामध्ये एक चांगला झेल, एक चांगला फलंदाज ज्यावेळी बाद होतो त्यावेळी सामन्यामध्ये कलाटणी मिळताना पाहायला मिळते आणि गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास काहीसा उंचावताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा विकास सज्ज होतोय अमितसाठी. यावेळी दिशा भरकटली आहे आणि दिशा भरकटल्यानंतर पंच गगन भरारी घेत आहेत. नकारात्मक चेंडू, अवंत धावसंख्येची भर आणि 20 ही धावसंख्या तुम्ही पाहताय. चौथा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज विकास निघतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइक इनवर अमित आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू शॉर्ट पिच होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एकदा या ठिकाणी पूर्ण होतीये आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. अजूनपर्यंत 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राइक इनवर किशोर पाहायला मिळतोय, ज्याला एक जीवनदान नक्कीच प्राप्त झालं या सामन्यामध्ये. याच षटकामध्ये जीवनदान प्राप्त झालं होतं या खेळाडूला. पुढे आलाय फुल टॉस चेंडू. एक घडदाकट शरीरवृष्टीचा असलेल्या या खेळाडू विरुद्ध जर तुम्ही अशी गोलंदाजी केली तर एक लांब लचकच फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळेल आणि षटकाराने संघाची धावसंख्या देखील उंचावली गेली आहे. 27 पाहायला मिळतीये. अनेक ठिकाणी देखील पोझिंगच्या ज्या स्पर्धा असतात बॉडी बिल्डिंगच्या, त्यामध्ये देखील दाखल होताना आपण त्या खेळाडूला पाहिलंय. आपल्या प्रोफेशन मध्ये देखील आणि क्रिकेटची देखील जे छंद आहे तो जोपासताना पाहायला मिळतो आणि तीच फलंदाजी, तीच धार आपल्याला पाहायला मिळतीये
किशोरच्या बॅट मधून हा लांब लचक असा षटकार तुम्ही पाहिलाय. षटकाराने संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. षटकातील गोलंदाज विकास ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती तो काहीस मागडं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. यावेळी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. तेच मी आधीच म्हणलं होतं, झेल खूप महत्वपूर्ण होता. झेल झाला असता फलंदाज नवोदित फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळाला असता आणि त्यानंतर काहीसं वेगळं रूप प्रारूप पाहायला मिळालं असतं. तर दुसरं तिसरं षटका असेल. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गेले, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी सादर केली होती, त्या राहुलला या ठिकाणी आमंत्रित केले. कारण समोर किशोर सारखा मातब्बर फलंदाज आहे. धावफलकाचा विचार केला तर 27 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. याचाच अर्थ सामन्याच्या स्थितीनुसार गोलंदाजीमध्ये फेरबदल केले गेलेत आणि महत्वपूर्ण गोलंदाजावरती ती जबाबदारी या ठिकाणी दिली गेली आहे. कुठलाही विलंब करायचा नाहीये. प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी, असा एका पर्वासाठी आपल्याला 25 मिनिटाचा अवधी दिला जाईल. हाफ ट्रॅकर होता, हुक केलाय आणि अमितच्या बॅट मधून हा षटकार येतोय, जिथे फलंदाजी विस्फोटक किशोर करत होता. त्यानंतर काहीशी ज्या पद्धतीने रंग समोरच्या फलंदाजाची बॅटिंग बघून नॉन स्ट्राईक इंटचा खेळाडू देखील रंग बदलताना पाहायला मिळतो, त्या पद्धतीने अमितच्या बॅट मधून हा षटकार आलाय. छत्रपती 11 घनसोली या संघाचं देखील नेतृत्व करताना या खेळाडूला आपण पाहिलं असेल. तोच हा खेळाडू स्ट्राईकिंगवर पाहायला मिळतोय. कारण वरोशी संघाचा विचार केला तर इनॅट नंबर 7 पर्यंत चांगली फलंदाजी आहे. यावेळी हेलिकॉप्टर, काय फटका सजवलाय. यावेळी ब्लॉक कॉल्पचा चेंडू होता, बॅकफुटवर गेला आणि अमितच्या बॅट मधून हा हेलिकॉप्टर लँड होताना आपल्याला लॉंग ऑन रिजन मध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. ज्यावेळी एक महत्वपूर्ण खेळाडू असतो, ज्याच्याकडून अपेक्षा असते, जो नेतृत्व करतो, आणि त्याच खेळाडूवरती ज्यावेळी तुम्ही प्रहार करता, त्याच्या मानसिकतेवरती प्रहार केला जातो, त्यावेळी संघातील अनेक खेळाडू देखील काहीशे खचताना पाहायला मिळत आहेत. पण या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे स्वतःला पूर्णपणे मैदानावरती उभं होण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. येत्या चेंडूवरती पाहायला मिळेल की काय. गोलंदाज सज्ज होईल राहुल आणि या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक आपल्या नावे विक्रम रचतोय की काय, अमित पाहावं लागेल. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, हवेत खेळलाय. महत्वपूर्ण झेल असेल. शेडगे त्या खाली येत आहे. संदीप शेडगे या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि प्रहाराचं प्रत्युत्तर दिलं जातंय राहुलच्या मार्फत. मी आधीच म्हणलं होतं, या खेळाडूकडे ती क्षमता आहे. अनेक वेळा सामन्यामध्ये कसं कमबॅक करायचं हे या खेळाडूला माहिती आहे आणि अमित या ठिकाणी चांगली खेळी सादर करून परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 13 धावसंख्येची खेळी, 4 चेंडूंमध्ये 13 धावा अंकित करणं यशस्वी ठरलाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल वरोशी या संघाकडून. अक्षय या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय. तर एकीकडे किशोर वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. तर 39 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. चौथा चेंडू असेल. राहुल सज्ज होत आहे. समोर किशोर पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅट मधून तब्बल चौकार षटकारांची आतिषबाजी होताना पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये पूर्णपणे आपल्या ताकदीचा वापर, पॉवरफुल हिटिंग ज्याला म्हणतात ते साध्य करतोय, तोय दाखल करतोय, सादर करतोय फलंदाज किशोर. वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या 45 या आकड्यावरती.
सकाळच्या सत्रापासून पाहिले जो संघ फलंदाजी करतोय तो जास्तीत जास्त धावा करताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, चेंडू जास्तीत जास्त काळ ज्यावेळी तुमचा मिडल केला जातो त्यावेळी ट्रॅव्हल देखील तेवढ्याच जोशाने तेवढ्या जोराने होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने फ्लिक केलाय, धावे घेण्यास या ठिकाणी नकार दिला गेलाय. आणि 45 ही धावसंख्या तुम्ही पाहताय. शेवटचा चेंडू असेल, काहीस मागडं षटक हाताळतोय तो गोलंदाज राहुल. पुन्हा एकदा पुढे येऊन एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये झेल महत्वपूर्ण आहे. किशोरच्या केळीचा अंत या ठिकाणी होतोय. वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती हा खेळाडू परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. किशोर बॅक टू द पवेलियन. तर दोन षटक राहुल या गोलंदाजाने हाताळली, ज्याने तब्बल 28 धावा खर्चिक ठरलाय. ज्या खेळाडूकडून अपेक्षा असते की एक इकॉनॉमिकल बॉलिंग जो सातत्याने सादर करतो त्याच गोलंदाजाकडून तब्बल 28 धावा त्याच्या विरोधात आखल्या गेल्यात. कारण समोर देखील तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत. किशोर आहे, किशोर नंतर सचिन असेल, सचिन नंतर अजय, अजय नंतर अक्षय, अक्षय नंतर विक्रम, अशा अनेक विस्फोटक फलंदाज वरोशी संघाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवर तुम्ही फलंदाज पाहताय, अजय सज्ज झालाय. प्रसाद गोलंदाजी मार्गवरती पूर्णपणे ब्लॉक होलपैचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळालंय. तर ज्या खेळाडूने नक्कीच प्रभावित केलं गेलं होतं, जो अनेक वेळा विस्फोटक फलंदाजी सादर करतो, अक्षय स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्गवरती प्रसाद सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना आपण पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ यष्ट्यांचा वेध, तेज तर्रार तीव्र गोलंदाजी, जिथे संघाच्या विरोधात धावा अंकित होत होत्या तिथे स्वतःवरती विश्वास ठेवलाय. आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे युक्तिशील गोलंदाजी करतोय. शेवटच्या क्षणी ज्यावेळी चेंडू रिलीज केल्याचा जो क्षण असतो ना, त्यावेळी फलंदाजावरती ती नजर ठेवली जाते आणि ती नजर ठेवल्यानंतर पददलित ओळखल्यानंतर गोलंदाजी करतोय. आणि हा जो खेळ आहे ना, जी शेवटच्या क्षणी रिलीज करताना फलंदाजावरती ठेवलेली नजर, ही तुमच्याकडे जास्तीत जास्त काळ मैदानावरती व्यथित आणि अनुभव ज्यावेळी तुम्हाला मिळतो आणि त्या अनुभवातून तुम्ही जेव्हा शिकता त्यावेळी हा खेळ तुमच्या उराशी, तुमच्या अंगाशी येताना पाहायला मिळतो. तुमच्याकडे तो अनुभव मिळवला जातो आणि तोच अनुभव प्रसाद दाखवताना पाहायला मिळतोय. खूप महत्वपूर्ण षटक हाताळतो आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय करण. करण आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. यावेळी अक्रॉस द बॅट राहुल, त्या खाली चांगलं क्षेत्ररक्षण, धावचेची संधी, पण एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये होतोय. आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 47 या आकड्यावरती. जिथे धावांचा उंचांक, जिथे धावाची गती पूर्णपणे वाढत होती, तिथे ब्रेक आणि लावण्याचं काम प्रसाद गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट राहुलच्या हातामध्ये धावचीची संधी आणि धावचीच्या रूपामध्ये करण बाद होतोय. तर नवीन फलंदाज ओमकार मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज अजय तुम्ही पाहताय.
चांगली गोलंदाजी प्रसादने केली, कौतुक केलं पाहिजे. 4 चेंडू हाताळले, 2 धावा खर्चिक ठरलाय. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले, जिथे धावांची गती अत्यंत तीव्रतेने वाढत होती. काय गोलंदाजी करतोय हाफ ट्रॅकर गोलंदाजी, पूर्णपणे शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजांवरती ठेवली गेलेली ती नजर. हा फक्त अनुभवच तुम्हाला ही शिदोरी देऊ शकतो. तब्बल 5 चेंडू हाताळले, तिथे 3 धावा खर्चिक ठरलाय. 48 ही धावसंख्या तुम्ही धावपलकावरती पाहताय. शेवटचा चेंडू असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, झेल असेल संदीप शेडगे त्या खाली आणि फलंदाज बाद होतोय. 48 या धावसंख्येवरती आणखी एक हादरा लागतोय. एक षटक हाताळलंय, 3 धावा खर्चिक ठरलाय, 3 फलंदाजांना बाद केलंय. तर कौतुक झालं पाहिजे या गोलंदाजासाठी, जिथे धावांची गती तीव्रतेने वाढ चालत होती तिथे ब्रेक लावण्याचं काम आणि महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेत प्रसाद या गोलंदाजाने. धावपलकाने उसळी घेतली आहे ती 59 या आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल रोहित याच्या गोलंदाजीतील चौथा चेंडू असेल अजय या फलंदाजासाठी. फुल टॉस चेंडू, घुटना टेक, पण चेंडूने एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली. जो चेंडू सीमारेषा पार जाणं आवश्यकता होती तिथे धीम्या गतीची गोलंदाजी आणि काहीस जजमेंट फसलं गेलंय आणि एक इम्प्रॉपर बॅलन्स मध्ये खेळला गेल्याने फलंदाज बाद झालाय तो अजय तंबूच्या आसरळ जाताना पाहायला मिळेल.
तर या स्पर्धेसाठी फुलटॉस चेंडू या ठिकाणी यूज केले जात आहेत आणि त्या चेंडूच्या सौजन्यामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते. तिथे धावा जास्तीत जास्त अंकित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेखर आणि राहुल ही दोन सलामवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर गोलंदाजी मार्क वरती सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना तुम्ही गोलंदाजाला पाहताय. अजय सज्ज होईल. अजय सज्ज झालाय. तर तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी आयोजित लोकनेता चषक 2022 क्रिकेटचा हा रणसंग्राम क्रिकेटचं हे महायुद्ध क्रिकेटची ही पंढरी घनसोली 40+ मैदानावरती रंगली जाते. सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला सदैच्या शुभेच्छा देण्यासाठी होताना आपण पाहतोय. कारण या ग्रामस्थांवरती असलेलं हे वैशिष्ट्यपूर्ण प्रेम अनेक मान्यवरांचं योगदान देखील या स्पर्धेसाठी होताना आपण पाहतोय. एक नवा जोश, एक नवी उमेद, एक नवा उत्सव आणि एक नवा सण जावळी क्रिकेट अशन अंतर्गत होणारा या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला या ठिकाणी आलाय. विनंती आहे, वरोशी संघ विलंब करायचा नाहीये. प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी आहे. अशा एका पर्वासाठी आपल्याला 25 मिनिटाचा अवधी दिलाय. विनंती केली जाते पुन्हा एकदा वरोशी या संघाला. स्ट्राईक एंडवर फलंदाज शेखर सज्ज झालाय. नॉन स्ट्राईक एंडवर राहुल. या दोन्ही खेळाडूंवरती ती जबाबदारी असेल. तर पहिलं षटक हाताळताना तेवढाच तेज तर्रार गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्रिकेटचं मादक सौंदर्य. धीमा गतीने टाकली गेलेली ही गोलंदाजी 4 धावांसाठी. तर पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा अजय सज्ज होईल. तर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी प्रहार होताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू अजय सज्ज होईल. अजय टू शेखर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न विक्रम कडून या ठिकाणी चुकी होतीये आणि चेंडू आपल्याला थर्ड पॉइंट रिझन मध्ये जाताना पाहायला मिळेल. झेल होता. झेलमध्ये गफलत झाले. झेल सुटला गेलाय. ज्या पद्धतीने किशोरचा झेल देखील तसाच काहीसा सुटताना आपण मामुर्डी संघाकडून होताना पाहायला मिळाला. त्यानंतर त्या किशोरची फलंदाजी तुम्ही पाहिली आहे. तशीच काहीशी फलंदाजी शेखरची देखील आपल्याला पाहायला मिळते की काय. आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला 6 या धावसंख्येवरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन. काय फलंदाजी करतोय शेखर. त्याच्या बॅट मधून येतोय हा चौकार. डीजे शेखरचा झेल सुटला. झेल सुटल्यानंतर त्याच्या बॅट मधून हा चौकार येताना तुम्ही पाहताय आणि चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावरती. 3 चेंडूचे सांगता आतापर्यंत झाले. पुन्हा एकदा अजय सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर शेखर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय. काय फटका साजवलाय. फंटॅस्टिक शॉट बाय शेखर. डीजे
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जी फलंदाजी अपेक्षित आहे ती फलंदाजी सादर करतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 16 या आकड्यावरती. उंचांक नक्कीच गाठला गेलाय. पुढचा चेंडू ब्लॉकहोलचा चेंडू ऑफसाइड ऑफ यॉर्क ठेवला गेला. ही गोलंदाजी होणं खूप अपेक्षित आहे आणि याच गोलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. 22च्या रूपामध्ये एक धाव असेल आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. तसेच मान्यवर माननीय श्री विनोदजी धनावडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. समालोचक देखील आहे आणि क्रिकेटमध्ये देखील तेवढीच तीव्रता तेवढीच धार आपल्याला त्यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. त्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय अजय. चेंडू पुढे ठेवलाय. काय फटका सजवलाय. ज्या रिझन मध्ये ज्या पॉपिंग क्रेज मध्ये होता स्ट्रेट ड्राईव्ह होताना पाहायला मिळतोय डीजे. लगेच गोलंदाजाला आमंत्रित करायचंय वरोशी संघ. 24 चेंडू 43 धावांची आवश्यकता आहे. जी सुरुवात अपेक्षित होते ती चांगली सुरुवात आपल्याला मिळाली आहे. काय फटका होता शेवटच्या चेंडूवरती. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. नेत्रदीपक असा फटका पाहायला मिळाला आहे. फलंदाज राहुलच्या बॅटमध्ये पूर्णपणे जागेवरती राहून फक्त जी फलंदाजी जे क्रिकेटमधील ज्यांना देव मानलं जातं सचिन तेंडुलकर जे स्ट्रेट ड्राईव्ह करताना बिलॉंग टू द बॉलर पाहायला मिळायचे ना तो फटका आपल्याला राहुलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला आहे. आता गोलंदाजीसाठी अत्यंत अनुभवशील गोलंदाज अमित सज्ज होतोय. अमित गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाल्या. स्ट्राईक इनवर फलंदाज शेखर ज्याच्या बॅटमधून तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार तुम्ही पाहिलाय. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी होतीये. पदधालित ओळखल्यानंतर त्याला अनुसरून गोलंदाजी अमितच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. यावेळी चांगली गोलंदाजी. खरंच खूप प्रभावित केले या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूमध्ये पूर्णपणे शरीराच्या पासून दूरवरची गोलंदाजी. त्यानंतर ऑफसाइड द यॉर्क. सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी जे षटक हवं होतं जी अपेक्षा होती ज्या गोलंदाजीच्या टप्प्याची ती गोलंदाजी करतोय तो गोलंदाज अमित. हा एका खेळाडूचा अनुभव असतो तो अनुभव सादर करतोय. पुढे आला ब्लॉक पैसा चेंडू. 3 चेंडू निर्धाव आलेत. शेखर विरुद्ध केले गेलेले हे 3 निर्धाव चेंडू आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळी निर्धाव चेंडू आलेत त्यावेळी खेळाडूवरती दबाव तंत्र काहीस निर्माण होताना तुम्ही पाहिलंय. तर या ठिकाणी पुन्हा एकदा रनअप साठी सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय अमित या गोलंदाजाला. तर पुन्हा एकदा सज्ज होईल अमित गोलंदाजी मार्क वरती. काहीशी गफलत होते. पुन्हा एकदा रनअप सज्ज केला जाईल. स्ट्राईक वर शेखर पाहायला मिळतं ज्याच्या विरोधात 3 चेंडू निर्धाव आलेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉकल पैचा चेंडू होता. सरळ लॉंग ऑन रिजन मध्ये खेळलाय आणि एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 या आकड्यावरती.
सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिले ते आपल्या संघाला गोलंदाज अमित या खेळाडूने. यावेळी चेंडू हवेत आहे, उलटा झेल घेण्याची संधी, चेंडू जाईल फाईन लेग रिजन मध्ये 4 धावसंख्येसाठी. चौकार येणं अपेक्षित होतं, त्यामध्ये राहुलच्या बॅट मधून हा चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय. चौकाराने संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. जर जिथे निर्धाव चेंडू होते, जे दबाव निर्माण झालं होतं दोन्ही फलंदाजांवरती, ते दबाव तंत्र हटवणारी ही फटकेबाजी तुम्ही पाहिली आहे. शेवटचा चेंडू असेल, अमित गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला. आतापर्यंत 5 चेंडू या गोलंदाजाने हाताळलेत आणि 5 धावा खर्चिक ठरलाय. एक इकॉनॉमिकल बॉलिंग सातत्याने करताना वरोशी संघासाठी हा खेळाडू पाहायला मिळतो. चेंडू पुढे ठेवला आणि त्यानंतर काहीच वळण. एक षटक हाताळलंय, 5 धावा खर्चिक ठरलाय. महत्वपूर्ण षटक हाताळताना आपण अमित या गोलंदाजाला पाहिलंय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला आमंत्रित करायचंय. क्षेत्ररक्षण काहीसं खुलताना पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड द फील्डिंग करतील. वरोशी संघ विनंती असेल, कुठली टीम मिटिंग करायची नाहीये. 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. कुठली टीम मिटिंग न करता गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. तर विक्रम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. तर नक्कीच दोन्ही संघ एकच ध्येय बाळगून या चषकावरती आपल्या गावाचं नाव लावण्यासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला तुम्ही पाहताय वरोशी संघ, त्याच्या विरोधात मामुर्डी संघाचा सामना रंगला गेला. 18 चेंडू 38 धावांचं लक्ष आहे. विक्रमची गोलंदाजी खूप महत्वपूर्ण असेल. विक्रम टू शेखर. यावेळी काहीशी आउटसाइड ऑफ पिचिंग गोलंदाजी, नो बॉल. फ्री हिटची संधी म्हणजे एक मुभा, तुम्ही चौकार षटकार खेचण्याची मुभा असेल ती या गोलंदाजाविरुद्ध. दोन्ही फलंदाजांमध्ये जो खेळाडू सलग 3 षटकार मारेल, विजय धनावडे साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. पहिला चेंडू तेज तरार चेंडू होता. शेखरला चेंडू काहीसा समजलेला नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली गेली होती, त्यानंतर काहीसे हे निर्धाव चेंडू खेळताना आपण शेखर या फलंदाजाला पाहतोय. विक्रमची ही तेज तरार गोलंदाजी तुम्ही पाहताय. यावेळी चेंडू हवेत आहे, झेलची संधी आहे आणि झेल या ठिकाणी घेतला गेलाय. फलंदाज शेखर परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. डीजे
पाहायला मिळते. 29 या धावसंख्येवरती पाहायला मिळतीये. चेंडू पुढे ठेवलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. विक्रमची चांगली ही गोलंदाजी होताना पाहायला मिळतीये. 29 ही धावसंख्या. 3 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळले. नो बॉला व्यतिरिक्त तिन्हीच्या तिन्ही चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज विक्रम या खेळाडूला तुम्ही पाहताय. यावेळी चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 31 या आकड्यावरती धीम्या गतीने धावफलक जातोय. ज्यावेळी धीम्या गतीने तुम्ही चेसिंगच्या भूमिकेमध्ये असता त्यावेळी जो धीम्या गतीने धावफलक आखला जातो त्यानंतर काहीच बर्डन निर्माण केलं जातं त्या 2 फलंदाजांवरती, कारण त्यावेळी जास्तीत जास्त धावांची गरज असते आणि गफलत करताना काहीसा फलंदाज पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. स्विच हिट पाहायला मिळतोय. फलंदाज राहुलच्या बॅट मधून डीजे. तर आयोजकांना विनंती आहे जुन्या चेंडूची या ठिकाणी पूर्तता करायची आहे. तर एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा विक्रम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. स्ट्राइक एंडवर फलंदाज राहुल पाहताय ज्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे. आता 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती चौकार षटकार येणं अपेक्षित असेल, कारण समीकरण नंतर येत्या काळामध्ये काहीच अवघड होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. पुढे येऊन खेळलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. काय फटका सजवला गेलाय. टाळ्या झाला पाहिजेत या फटक्यासाठी. ज्या पद्धतीने लेझर क्रिकेट मध्ये हे फटके पाहायला मिळतात टेनिस क्रिकेट मध्ये देखील पाहायला मिळतो. डीजे. धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तर वरोशी संघ आपल्याला विनंती असेल कुठली टीम मीटिंग न करता गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. महत्वपूर्ण षटक असेल त्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजावरती ती जबाबदारी दिली जाईल ते पाहावं लागेल. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रोमांचकता उत्कंठा वेधक मन वेधून घेणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पण ज्या गोलंदाजाने असा क्षण निर्माण झाला त्यानंतर चांगली गोलंदाजी करून संघाला कमबॅक करून दिलं होतं तोच अमित गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. 12 चेंडू 31 धावांचं लक्ष आहे. स्ट्राइक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय ओमकार. ओमकारला साथ द्यावी लागेल कारण ज्या फलंदाजाने 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. ज्या खेळाडूने प्रभावित केले तो नॉन स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. ओमकार साठी पहिला चेंडू ब्लॉकलचा होता. शॉट मिड ऑफ द क्षेत्ररक्षक खाली येतोय तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होतीये. आता स्ट्राइक एंडवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल राहुल, जो वैयक्तिक विचार केला तर 18 या धावसंख्येवरती खेळतोय. ज्याची फलंदाजी खूप महत्वपूर्ण असेल या सामन्यामध्ये. एक धाव अंकित झाल्यानंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 42 या आकड्यावरती.
पहिला चेंडू चुकी होतीये. चांगलं बॅटल पाहायला मिळतं बॅट अँड बॉल मध्ये डीजे.
दिशेला जाताना पाहायला मिळेल डीजे. अजून रोमांचकता निर्माण झाली आहे. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. तीन चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. मी पहिल्याच पर्वामध्ये शेवटच्या चेंडू जरती ज्या अतिरिक्त 6 धावा आल्या त्या खूप महागड्या ठरल्या जात आहेत मामुर्डी संघासाठी. यावेळी चेंडू स्लॉट मधून लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. 6 धावेसाठी सामन्यामध्ये अजून देखील ती रोमांचकता पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 धावसंख्येची गरज आहे. 1001 रुपयाचं पारितोषिक असेल ते बाप्पू पार्टे यांच्याकडून. षटकार मारलं की किंवा हा सामना देखील विजयी करून दिला आपल्या संघासाठी. तर संदीप शेडगे यांच्यासाठी संधी आहे. 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज. प्रताप शेलार यांच्याकडून देखील 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. तब्बल 2000 असं पारितोषिक या खेळाडूवरती लागताना तुम्ही पाहताय. मी आधीच म्हणलं होतं ज्यावेळी पहिलं पर्व होतं जो ओव्हर थ्रो झाला त्या 6 धावा जर कमी केल्या गेल्या असत्या तर आतापर्यंत मामुर्डी संघ विजयाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला असता. ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना, ज्या छोट्या शिल्लक गोष्टी त्या तुम्हाला खूप महागड्या ठरतात. चेंडू पुढे ठेवला. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये गॅप मध्ये संदीप शेडगे यांच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळालाय. रोमांचकता पाहायला मिळते. 1 चेंडू 3 धावा 3 धावा 1 चेंडू. उत्कंठा वेधक सामन्यामध्ये संदीप शेडगे यांनी ठेवलेला हा स्वतःवरती विश्वास खूप ओव्हर थ्रोच्या रना खूप महागड्या ठरताना काहीशा मनाला चुपताना पाहायला मिळत आहेत. त्याचा विचार न करता हा सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू 3 धावा 3 धावा 1 चेंडू. एका चेंडू मध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. उत्कंठा वेधक सामना. एक चेंडू 3 धावसंख्येची गरज. चेंडू ब्लॉक मध्ये बॅकफुट वर खेळला. 1 धाव घेतली गेली आहे. दुसरी अंकित होतीये. तिसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी होईल की काय. आणि या ठिकाणी ओव्हर थ्रो. पंच विचार विनिमय करून आपल्याला निर्णय कळवतील. काहीशी रोमांचकता सामन्यामध्ये पाहायला मिळतीये. पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील आणि तोपर्यंत तर पंच आपण यायचंय.
तर रिव्ह्यू सिस्टीम आपण घेता चेक करता, कारण महत्वपूर्ण क्षण आहे सामन्यामध्ये. एक संघ विजय होईल, एक संघ पराभूत होईल. आपण लगेच यायचंय त्वरित. या ठिकाणी विजन या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल. ज्या सामन्यामध्ये रोमांचकता होती, जो सामना दुरावर्तना पाहायला मिळतात, तिथे संदीप शेडगे यांची फलंदाजी सामन्यामध्ये रोमांचकता वाढवताना पाहायला मिळाली आहे. पण शेवटच्या क्षणी झालेला तो ओव्हर थ्रो अजून देखील प्रत्येक वेळी मी सांगतो क्षेत्ररक्षण खूप महत्वपूर्ण आहे तुमच्या संघासाठी. तर पंच येतील, पंच विचार विनिमय करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. तर पंच विचार विनिमय करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. कृपया पंच तुम्ही आपला निर्णय कळवायचा, विचार विनिमय करायचा आणि जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नक्कीच पानेरी गावचे ग्रामस्थ पाटण तालुका क्रीडा स्टेशन अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान असतं. अजय पवार या ठिकाणी दाखल झालेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच विचार करतील. कुठल्याही खेळाडूने त्यांना येऊन संबोधना द्यायची नाहीये. दोन्ही संघांना विनंती असेल. पंच आपण देखील आपण विचार विनिमय करून आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. विनंती असेल, कुठलाही प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये दाखल होणार नाही. पंच विचार विनिमय करतील. सामन्यामधील ही रोमांचकता तुम्हाला पाहायला मिळतीये. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. तर नटआउट असेल